हॅलो स्टुडंट्स, माझं नाव आहे अजित आणि माझ्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे स्टँडर्ड 9 मॅथ्स 1 चॅप्टर 1 सेट्सचं लेक्चर नंबर 3 आणि आज आपण जे टॉपिक कव्हर करणार आहोत ते आहे टाइप्स ऑफ सेट्स आणि काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स। तर चला सुरू करूया। बघा स्टुडंट्स, तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच आहे टाइप्स ऑफ सेट्स। तर फर्स्ट टाइप आहे सिंगलटन सेट। याच्यात म्हटलं आहे अ सिंगलटन सेट कंटेन्स ओनली वन एलिमेंट और अ सेट कंसिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड अ सिंगलटन सेट। याचा मीनिंग असा आहे की असा सेट ज्याच्यामध्ये फक्त एकच एलिमेंट असतो त्याला आपण सिंगलटन सेट म्हणतो। एक्झाम्पल बघा, द सेट ऑफ नंबर 5 ह्या नंबरचा जर सेट लिहिला तर आपल्याला फक्त 5च लिहिता येईल, म्हणून कर्ली ब्रॅकेटमध्ये फक्त 5 लिहिलेलं आहे। आणि नेक्स्ट आहे सेट ऑफ इवन प्राईम नंबर। जसं आपल्याला माहितीच आहे प्राईम नंबर्स काय आहेत, 2 आहे, त्यानंतर 3, 5, 7 एक्सेट्रा आहेत। जर आपण सगळे प्राईम नंबर्स लिहिल्यानं तुमच्या लक्षात येईल त्याच्यात फक्त 2च असा नंबर आहे जो इवन आहे, बाकी सगळे प्राईम नंबर हे ऑड असतात। त्यामुळे जर सेट ऑफ इवन प्राईम नंबर लिहायचं झालं तर आपण फक्त 2 लिहिणार कर्ली ब्रॅकेटमध्ये। ओके, तो हा 2 आहे। तर इथं आपल्याला दिसतंय हे असे सेट आहेत ज्याच्यात फक्त एकच एलिमेंट आहे, त्यामुळे हे आहे सिंगलटन सेट। नेक्स्ट टाईप बघूयात आपण। नेक्स्ट टाईप आहे एम्प्टी सेट और नल सेट। याच्यात म्हटलं आहे अन एम्प्टी सेट हॅज नो एलिमेंट, म्हणजे एम्प्टी सेटमध्ये कुठला एलिमेंट नसतो। किंवा दुसऱ्या फॉर्ममध्ये डेफिनेशन अशी दिली आहे, इफ देर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट विच सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन देन इट इज कॉल्ड अ नल सेट और एन एम्प्टी सेट। दुसऱ्या डेफिनेशनमध्ये असं म्हटलं आहे की असं असेल की तिथं आपल्याला जी पण कंडिशन दिली असेल ती सॅटिस्फाय करणारा एक पण एलिमेंट नसेल तर त्या सेटला आपण नल सेट किंवा एम्प्टी सेट म्हणतो। इट इज डिनोटेड बाय अ सिम्बॉल फाय, याला फाय म्हणतात। हा असा ड्रॉ करतात, असं 0 काढून त्याला कट करायचं फाय, आणि किंवा आपण एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स देतो। तर हा आहे नल सेट किंवा एम्प्टी सेट। एक्झाम्पल बघू, द सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स बिटवीन 10 and 20। आता आपण वर बघितलंच आणि तुम्हाला माहिती आहे की प्राईम नंबर आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्यात फक्त 2च असा एक नंबर आहे जो इवन आहे, बाकी सगळे ऑड आहे। आणि इथं त्यांनी काय सांगितलं की तुम्ही 10 आणि 20 मधले प्राईम नंबर्स घ्या आणि त्याचा सेट लिहा। पण 10 आणि 20 मध्ये कुठलाच असा इवन प्राईम नंबर नसल्यामुळे आपल्याला तो सेट एम्प्टी सेट म्हणून लिहावा लागेल असं, किंवा आपल्याला फाय लिहावं लागेल। तर हा आहे एम्प्टी सेट किंवा नल सेटचा मीनिंग। आता नेक्स्ट बघूया फायनाईट सेट। तर फायनाईट सेट काय बघा, अ सेट कंटेन्स ओनली अ स्पेसिफिक काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट्स। ज्या सेटमध्ये फक्त स्पेसिफिक म्हणजे जे दिलेलं आहे ते एक्झॅक्ट आणि काउंटेबल म्हणजे आपण ज्यांना काउंट करू शकतो 1 2 3 4 असे काउंट करू शकतो ते एलिमेंट्स असतात। किंवा दुसऱ्या फॉर्ममध्ये डेफिनेशन अशी म्हटली, इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट आर लिमिटेड अँड काउंटेबल देन द सेट इज कॉल्ड फायनाईट सेट। समजा एखाद्या सेटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स हे लिमिटेड असतील आणि काउंटेबल असतील म्हणजे आपल्याला मोजता येत असेल तर त्याला म्हणतात फायनाईट सेट। एक्झाम्पलमध्ये काय म्हटले बघा, द सेट ऑफ मंथ्स इन अ इयर। एका इयरमध्ये जेवढे मंथ्स असतात त्याचा सेट आपल्याला लिहायचा आहे। तर तुम्हाला माहिती आहे तो जानेवारीपासून स्टार्ट होईल आणि तो डिसेंबरला एंड होईल। टोटल 12 एलिमेंट्स असतील, प्रत्येक मंथचं नेम असेल। ओके, हे क्लिअरली डिफाईन आहे। ओके, आणि आपण याला काउंट पण करू शकतो म्हणून हा आहे फायनाईट सेट। आणि सेकंड एक्झाम्पल आहे द सेट ऑफ प्रायमरी कलर्स। तर आपल्याला प्रायमरी कलर्स कुठले आहेत ते माहिती आहे ना, रेड, ब्ल्यू आणि येलो। तर ते आपण लिहिले, तर हे पण क्लिअर कट डिफाईन्ड आहेत आणि आपण काउंट पण करू शकतो म्हणून हा पण आहे फायनाईट सेट। आता नेक्स्ट आहे टाईप इनफायनाईट सेट। तर तुम्हाला फायनाईट सेट समजला असेल तर इनफायनाईट सेट सहजच समजेल। बघा याच्यात काय म्हटलंय, अन इनफायनाईट सेट कंटेन्स अन एंडलेस नंबर ऑफ एलिमेंट्स। इनफायनाईट सेटमध्ये एंडलेस नंबर ऑफ एलिमेंट्स असतात, म्हणजे ज्याला कुठलाही एंड नाही, ते चालूच असतात। ओके, त्याच्यात तुम्हाला असंख्य न मोजता येणारे एलिमेंट्स दिसतील, तर तो इनफायनाईट सेट असतो। दुसऱ्या फॉर्ममध्ये त्याची डेफिनेशन अशी म्हटलेली आहे, इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल देन द सेट इज कॉल्ड इनफायनाईट सेट। तर दिलेल्या सेटमधले एलिमेंट्स हे अनलिमिटेड असतील आणि अनकाउंटेबल असतील म्हणजे ते आपण मोजता येणार नाही इतके असतील तर आपण त्याला म्हणतो इनफायनाईट सेट। तर एक्झाम्पल काय दिले बघा,
एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे फर्स्ट आहे सेट ऑफ नॅचरल नंबर्स. तर आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर्स 1 2 3 4 पासून स्टार्ट होतात आणि हे कंटिन्युअसली चालूच असतं अप टू इन्फिनिटी. म्हणून हा जो सेट आहे हा अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल आहे, म्हणून हा सेट आहे इन्फायनाईट सेट. आणि नेक्स्ट आहे द सेट ऑफ रिअल नंबर्स बिटवीन 0 अँड 1. 0 आणि 1 मधले रिअल नंबर्स. आता तुम्हाला रिअल नंबरची डेफिनेशन कदाचित माहिती असेल, तर बघा आपण इथं 0 लिहिलं आहे नंबर लाईनवर, इथं 1 लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये ज्या पण व्हॅल्यूज असतील छोट्या मोठ्या 1/2 असेल, ठीक आहे, इथं मिडलला, नंतर 3/4 असू शकतो, बाकी रूटच्या फॉर्ममध्ये असू शकतात. तर हे सगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या सगळे रिअल नंबर्स असतात. हे खूप असतील, हे तुम्ही इथं असंख्य व्हॅल्यूज भरू शकतात. ओके, ते कधी न संपणारी गोष्ट आहे. म्हणून दिस इंटरवल कंटेन्स इन्फायनाइटली मेनी रिअल नंबर्स असं आपण म्हटलेलं आहे. तर हा नंबर पण काय असेल की सॉरी हा सेट पण काय असेल, इन्फायनाइट सेट असेल. ओके, तर अशा प्रकारे हे 4 टाईप्स होते. आपण पटकन बघून घेऊया 4 टाईप्स काय होते बघा. फर्स्ट टाईप होता सिंगलटन सेट, ज्याच्यात फक्त एकच एलिमेंट असतो त्याला आपण सिंगलटन सेट म्हणतो. नेक्स्ट होता एम्प्टी सेट ऑर नल सेट, ज्या सेटमध्ये एलिमेंटच नसतो, एम्प्टी असतो, त्याला आपण एम्प्टी सेट ऑर नल सेट म्हणतो. नेक्स्ट होता फायनाईट सेट, ज्याच्यातले नंबर ऑफ एलिमेंट्स हे लिमिटेड आणि काउंटेबल असतात, त्याला आपण फायनाईट सेट म्हणतो. आणि फोर्थ आहे इन्फायनाईट सेट, ज्याच्यातले एलिमेंट्स हे अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल असतात, त्याला आपण इन्फायनाईट सेट म्हणतो. ओके, तर आता हे टाईप्स ऑफ सेट झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, काही इम्पॉर्टंट डेफिनेशन बघून घेणार आहोत सेटशी रिलेटेड. ओके, ज्या टाईप्स ऑफ सेटमध्ये येत नाही पण याच्याशी रिलेटेड इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत म्हणून आपण इथं घेतोय. तर फर्स्ट आहे डिसजॉइंट सेट्स. आता डिसजॉइंट सेट्स काय आहेत बघा. If there is no single element common in two sets, then that two sets are called disjoint sets. जेव्हा दोन सेटमध्ये कुठलाही एलिमेंट कॉमन नसतो तेव्हा त्या सेटला आपण डिसजॉइंट सेट म्हणतो. एक्झाम्पल बघा, एक ए सेट दिला आहे 1 3 5 9. बघा हे एलिमेंट्स लक्षात ठेवा 1 3 5 9. आणि एक बी सेट दिला आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट आहे 2 4 8. तर आपल्याला क्लिअर कट दिसतंय की ए मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते बी मध्ये नाही आहेत. ओके, किंवा बी आणि ए मध्ये कुठलेही कॉमन एलिमेंट्स नाहीत, म्हणून आपण म्हणणार ए अँड बी आर डिसजॉइंट सेट्स. तर ही डेफिनेशन होती डिसजॉइंट सेटची किंवा त्याचे एक्झाम्पल होते. नेक्स्ट आहे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे पुढचा, सबसेट. बघा सबसेट काय, इफ ए अँड बी आर 2 गिवन सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी is also an element of set A, then B is subset of A, which is symbolically written as B is subset of A, and it is read as B is subset of A or B subset A. आता ह्या डेफिनेशनचा अर्थ समजून घ्या. बघा ए आणि बी समजा दोन सेट्स आहेत जे आपल्याला दिलेले आहेत आणि पुढे म्हटले एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो एलिमेंट ऑफ सेट ए. बी मध्ये असणारा प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये प्रेझेंट आहे असं आपल्याला दिसत असेल तर आपण म्हणणार बी इज सबसेट ऑफ ए. आणि त्याला सिम्बॉलिकली असं लिहितो आपण, बी इज सबसेट ऑफ ए असं लिहायचं. बघा बी लिहायचा, नंतर यू जर आता हॉरिझॉन्टली ड्रॉ करायचा, खाली एक लाईन पण ड्रॉ करायची आणि इकडं ए लिहिणार. याला आपण असं रीड करणार, बी इज सबसेट ऑफ ए. आता याचं एक्झाम्पल समजून घेऊ. एक्झाम्पलवरून आपल्याला एक्झॅक्टली सबसेट काय असतो ते कळेल. बघा एक्झाम्पल बघा, ए सेट आहे ज्याच्यात 1 2 3 4 5 6 7 8 असे एलिमेंट्स आहेत. बी सेट आहे ज्याच्यामध्ये 2 4 6 8 एलिमेंट आहेत. ओके, तर बघा बी मध्ये 2 प्रेझेंट आहे, तोच इथं ए मध्ये आहे. इथला 4 पण इथं आहे प्रेझेंट, हा 6 पण इकडं प्रेझेंट आहे आणि 8 पण ह्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे आपल्याला इथे दिसतंय की प्रत्येक एलिमेंट जो बी मध्ये आहे तो ए मध्ये तिथं दिसतोय, म्हणून आपण म्हणणार एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए, म्हणून आपण म्हणणार बी इज सबसेट ऑफ ए. ओके, आता काही जण म्हणतील की एचं आपण कसं म्हणायचं, तर बघा ए मध्ये काही असे एलिमेंट जे बी मध्ये नाही आहे. फॉर एक्झाम्पल 1 आहे तो बी मध्ये नाही आहे, नंतर 3 आहे तो बी मध्ये नाही आहे, त्यामुळे ए इज सबसेट ऑफ बी असं म्हणता येणार नाही. पण बी मध्ये असणारे सगळे एलिमेंट हे ए मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून आपण म्हणणार बी इज सबसेट ऑफ ए. सो ही एक इम्पॉर्टंट डेफिनेशन होती सबसेटची. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इक्वल सेट्स.
हे पण खूप सोपी आणि इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे बघा. इक्वल सेट्स काय असतात? टू सेट्स A and B are said to be equal if every element of set A is in set B and every element in set B is in set A. Symbolically it is written as A is equal to B. याचा मीनिंग काय बघा, आपल्याकडे दोन सेट्स आहेत A आणि B. त्याला आपण इक्वल केव्हा म्हणतो? जेव्हा A मध्ये असणारा प्रत्येक एलिमेंट हा B मध्ये असेल आणि B मध्ये असणारा एलिमेंट प्रत्येक हा A मध्ये असेल. ओके, म्हणजे दोन्ही साईडला आपण किंवा असं म्हणू शकतो, मागच्या डेफिनेशनला गृहीत धरू की B इज सबसेट ऑफ A अँड A इज सबसेट ऑफ B. असं असेल तर A इज इक्वल टू B असतो. मग याला सिम्बॉलिकली आपण A इज इक्वल टू B म्हणतो. ओके, थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर इक्वल सेट्स ते असतात ज्याच्यातले एलिमेंट्स हे सेम असतात. मग आता एक एक्झाम्पल बघा. एक A सेट आहे, तो कसा आहे बघा. A इज सेट ऑफ ऑल X सच दॅट X इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. लिसनमध्ये कुठले कुठले वर्ड्स आहेत त्याचा सेट आहे, तर तो आपण LISTEN हे लिहून टाकले. ठीक आहे. नंतर D एक वेगळा सेट घेतला विच इज सेट ऑफ ऑल Y's सच दॅट Y इज अ लेटर ऑफ द वर्ड सायलेंट. तर सायलेंट ह्या वर्डमधला आपल्याला लेटर्स लिहायचे, तर ते आपण SILENT लिहिले. तर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की A मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सगळे B मध्ये प्रेझेंट आहेत आणि B मध्ये असणारे सगळे एलिमेंट A मध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे A आणि B मध्ये सेम आणि इक्वल नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, म्हणून आपण काय म्हणणार A and B आर इक्वल सेट्स. तर अशा प्रकारे ही डेफिनेशन होते इक्वल सेट्सची. आता लास्ट बघूया आपण नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट किंवा कार्डिनल पॉईंट्स ऑफ अ सेट काय असतात ते बघा. नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट A इज डिनोटेड बाय N ऑफ A. एखाद्या सेटमध्ये असणारे एलिमेंट त्याला आपण कसं डिनोट करतो? समजा तो सेट A असेल तर आपण लिहितो N ऑफ A. तर याचं एक एक्झाम्पल बघा. लेट A इज इक्वल टू, आपल्याकडे इथे एलिमेंट्स दिलेले आहेत 3, 6, 9, 12 आणि 15 सॉरी. असा सेट दिला जो 5 एलिमेंट्स आहे. आपण याच्यातले एलिमेंट्स काउंट केले 1, 2, 3, 4 आणि 5. ते लिहून टाकले N ऑफ A इज इक्वल टू 5. तर यालाच म्हणतात नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. तर काय करायचं, कुठलं पण सेट दिला असेल त्याच्यातले एलिमेंट्स काउंट करायचे आणि N ऑफ दॅट सेट इज इक्वल टू ते नंबर लिहून टाकायचं. त्यालाच म्हणतात नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. त्याला कार्डिनल पॉईंट्स ऑफ अ सेट पण म्हणतात. जसं दुसरं एक्झाम्पल आहे, एक सेट B आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट्स काहीतरी दिलेले आहेत, पण याचे जर आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स लिहायचे असेल तर आपण काउंट करणार 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणून N ऑफ B इज इक्वल टू काय लिहिणार 6. तर यालाच म्हणतात नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. तर बघा स्टुडंट, आज आपण 4 डेफिनेशन बघितल्या टाइप्स ऑफ सेटच्या. सिंगलटन सेट, एम्प्टी सेट, फायनाईट सेट, नंतर इन्फायनाईट सेट आणि नंतर काही इम्पॉर्टंट डेफिनेशन बघितल्या. फर्स्ट होते डिसजॉइंट सेट. 2 एलिमेंट्समध्ये कॉमन एलिमेंट नसतील तर आपण त्याला डिसजॉइंट सेट्स म्हणतो. नंतर सबसेटची डेफिनेशन तर तुम्हाला सांगितलीच की एका सेटमधले सगळे एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये प्रेझेंट असतील तर त्या सेटला आपण सबसेट ऑफ दॅट नेक्स्ट सेट असं म्हणतो. आणि नंतर आहे इक्वल सेट. दोघं सेटमध्ये सेम नंबर ऑफ आणि इक्वल आणि सेम असे एलिमेंट्स असतील तर त्याला इक्वल सेट्स म्हणतात. आणि लास्टली आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट काय असतात ते बघतील. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला काय डाऊट्स किंवा डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारू शकता. थँक्यू. जय हिंद.